शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक डाव खेळला आणि संपूर्ण भाजपा थेट ठाकरेंच्या पायाशी येऊन पडला. मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा पुन्हा एकदा जल्लोष झालाय. मुंबई ठाकरेंच्याच हाती तर देशात देखील राजकारणाला सगळ्यात मोठं खिंडार पडताना दिसतंय. महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी अपडेट आता भाजपला तोंडघशी पडते की काय ते बघणं आता महत्त्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरेंनी मात्र राज्यात राहूनच सध्या केलाय सगळ्यांचाच करेक्ट कार्यक्रम. तशी भाजपची एकनाथ शिंदेंची असणारी गरज आता मात्र पुरती संपलेली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुका झाल्या, राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता भाजपला शिंदे नको झाले आणि अखेर इथूनच सुरुवात झाली राज्यामध्ये शिंदे सेनेला संपवण्याची. शिंदे सेनेचं राजकारण महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची. ठाकरेंनी एक डाव टाकला आणि शिंदेसह भारतीय जनता पार्टी आता उद्धव ठाकरेंच्या पायाशी येते की काय अशी चर्चा सुरू झाली. गेल्या 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये महापौरपदाचे, उपमहापौरपदाचे उमेदवार देणार असं म्हटल्याबरोबर भाजपचे दावे दणाणले होते. ठाकरे आपल्या नगरसेवकांची जुवाजुवा करून मुंबईमध्ये कोणत्या प्रकारचे राजकारण करू पाहत आहे हे आत्तापर्यंत उमगले नाही. मात्र ठाकरेंनी एका दगडात 2 पक्षी मारण्याची किमया केल्याचं यावरून जाणवतंय. मित्रांनो, मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी सध्या शिंदे सेनेला धुळीबचार देत मुंबई पालिका आपल्या ताब्यात घेतली असं म्हणायला हरकत नाही. मुंबई महानगरपालिकेवरती जरी भाजपचा महापौर बसला असला तरी देखील भाजपला तगडा झटका उद्धव ठाकरेंनी दिलाय. गेल्या कित्येक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचं मागणं होतं की मुंबईमध्ये मराठी महापौर बसवणार आणि भाजप देखील दमली, झुकली. ठाकरेंच्या पुढे भाजपा अक्षरशः झुकली, पण वाकली पण. त्यांनी मात्र मुंबईमध्ये मराठीच महापौर दिला. भाजप गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईमध्ये मराठी महापौर देणार नाही, इतरत्र महापौर देणार अशा प्रकारच्या वल्गना भाजप मुंबईत करत होती. गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय अशा प्रकारच्या नावाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पसंती दिली होती. केंद्रातील असतील, राज्यातील असतील, काही नेत्यांना मुंबईचा महापौर इतर भाषिक करायचा होता. मात्र ठाकरेंनी तंबी दिली आणि मुंबईमध्ये भाजप आता मात्र पूर्णपणे कामाला लागली आणि शेवटी त्यांनी रितू तावडे हे मराठी नाव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईचा महापौर बनणार अशी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. ठाकरेंच्या नादी लागल्याच्या नंतर काय होतं हे मुंबईकरांनी महाराष्ट्राने दाखवून दिलंय. यामुळे मुंबईचा महापौर हिंदी होणार नाही याची तसबीज ठाकरेंनी गेल्या कित्येक दिवसापासून सुरू केली होती आणि भाजपा अखेर ठाकरेंच्या पायाशी आली आणि त्यांनी मात्र मुंबईचा महापौर रितू तावडे यांच्या स्वरूपामध्ये ओपन कॅटेगरीतलं नाव जाहीर केलंय. मराठी माणसांच्या या बालेकिल्ल्यामध्ये मराठीच महापौर होणार हे उद्धव ठाकरेंनी ठासून सांगितलंय आणि शेवटी मुंबईत देखील मराठीच महापौर ठासून झाला. ही देखील या घडीची सगळ्यात मोठी बाब होती. यासाठी भाजपच्या सृष्टीचा खूप मोठा दबाव होता. उत्तर भारतीय इतर भाषिक महापौर बनवायचा, मात्र त्याहीपेक्षा मोठा दबाव ठाकरेंचा असल्याने राज्य भाजपाला निर्णय घ्यावा लागला आणि शेवटी मुंबईमध्ये मराठी महापौर द्यावा लागला. मित्रांनो, ही ताकद उद्धव ठाकरे यांची आहे. ही ताकद तमाम महाराष्ट्राची आहे. ही ताकद मराठी माणसांची असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय. भाजपला आमच्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही जे बोललं तेच भाजपला करायला लावलं असं संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेसमोर आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडलंय. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भाजपा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आणि उद्धव ठाकरेंनी जे सांगितलं तेच भाजपने केलंय. ते म्हणजे मित्रांनो, सध्या मुंबईमध्ये आपण जर पाहिलं 16 प्रभाग समित्या आहेत. जरी मुंबईवरती भाजपचा महापौर असला तरी देखील 16 पैकी 8 प्रभाग समित्यांवरती उद्धव ठाकरेंचं नेतृत्व असणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय. म्हणजे अर्ध्याच्या वरती मुंबई महानगरपालिका आजही उद्धव ठाकरेंच्या ताब्यात असल्याचं पुन्हा एकदा जाणवतंय. उद्धव ठाकरेंनी जरी मुंबईमध्ये आपला महापौर बसवला नसला तरी देखील प्रभाग समित्या या महत्त्वाच्या असतात. अर्धी मुंबईच्या वरती उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घेऊन प्रभाग समित्यावरती आपलं वर्चस्व सिद्ध केलंय हे आता सांगायला गरज नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे आपला दबदबा कायम ठेवला होता तशाच प्रकारची रणनीती पुढे आखली आणि भाजपला तोंडघशी पाडत मुंबईच्या प्रभाग समित्यावरती आपला भगवा झेंडा फडकवलाय.
मुंबई महानगरपालिकेमध्ये 16 प्रभाग समिती आहेत. 16 पैकी 6 जाणार भाजपला, 2 जाणार एकनाथ शिंदेंना, इकडे मात्र 7 उद्धव ठाकरेंना आणि 1 इतरा पक्षाला. अशा प्रभाग समित्यांचं वाटप आगामी 2 दिवसांमध्ये होईल. मात्र या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी आपला कब्जा करत मुंबई महापालिका आम्ही सहजासहजी सोडणार नाही, मराठी माणसांसाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी लढत राहू, असं ठाकरेंनी थेट आव्हान भाजपला दिलं. भाजप देखील त्या प्रकारे वागत होती, परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र ज्या प्रकारे आपली किमया दाखवली, याला मात्र भाजपला आणि केंद्रातील भाजप नेत्यांना खूप मोठ्या संकटात गेल्यासारखं वाटतंय. ज्यावेळी उद्धव ठाकरेंची जरी सत्ता मुंबईत महापौर नसला, उपमहापौर असला, तरी देखील मुंबई प्रभाग समित्यावरती ठाकरे यांचं वर्चस्व सिद्ध झालंय. हे आता कोणी सांगायला कोणत्या भविष्यगराची गरज नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आजही ठाकरेंच्या ताब्यात असल्याचं पुन्हा एकदा जाणवतंय. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या नंतर केंद्रात देखील आता उद्धव ठाकरे यांची गरज भाजपला भासू लागलीय. आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंशिवाय केंद्रामध्ये सत्ता चालवणं भाजपला अगदी जड चाललंय. त्यामुळे एकनाथ शिंदेंना डच देऊन उद्धव ठाकरेंच्या जवळीकतेसाठी भाजपा प्रयत्न करू लागलीय. आता मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंची गरज संपली, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांची गरज संपली, इतर महानगरपालिका झाल्या, नगरपालिका झाल्या, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज आपल्याला उरली नाही. यावरूनच आता सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येणार हे तुम्हाला सांगायला कोणाची आता गरज नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची गरज सत्तेतून बाहेर फेकणं आणि पुन्हा त्यांच्या हातातून पक्षाने चिन्ह घेऊन उद्धव ठाकरेंच्या ताब्यात देणं, ही भाजपची शेवटची संधी भाजप उद्धव ठाकरे यांच्या हातात देऊन साधू शकते. यामुळे राज्याचं राजकारण गेल्या 3 वर्षांमध्ये जसं फिरलं, तसं अगदी 360 अंशामध्ये पुढच्या 10 दिवसांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण घेऊन उद्धव ठाकरेंच्या हाती येईल. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रासाठी नवीन नाहीत, परंतु ठाकरेंचा नवीन कमबॅक हे महाराष्ट्रासाठी मात्र नवीन आहे. त्यांनी गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये शिंदे मुख्यमंत्री, त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि आता मात्र उद्धव ठाकरेंनी आपली नवीन इनिंग खेळण्यास सुरुवात केली होती. जिल्हा परिषदेपासून या भागात देखील आपलं वर्चस्व सिद्ध करत ठाकरेंनी आपली शिवसेना कुठेच कमी नसल्याचं यावरून सिद्ध केलं. या सगळ्या घडामोडीवरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे किती उच्च प्रदेशचे नेते आहेत, उद्धव ठाकरे महाराष्ट्राबाहेर किंवा दिल्लीमध्ये आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. एकंदरीत राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरेंचा पगडा जबरदस्त असल्याचं या निवडणुकांवरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आगामी काळात मुंबईसह इतरत्र होणाऱ्या महानगरपालिका आणि आता होणाऱ्या विधानसभा निवडणुका 2029ची तयारी भाजप आणि उद्धव ठाकरे एक साथ एकत्र करतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे. ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते. तर मंडळी, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बोल मंडळी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.